नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या म्हणी भाग 2 अर्थासह पाहणार आहोत। चला तर मग पाहूया म्हणी व त्यांचे अर्थ। एक ना धड भाराभर चिंध्या। एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे। एकावे जनाचे करावे मनाचे। त्याचा अर्थ आहे कोणत्याही कामाबाबत दुसऱ्यांचे मत घ्यावे, परंतु सारासार विचार करून आपल्या मताप्रमाणे वागावे। पुढील म्हण आहे एका हाताने टाळी वाजत नाही। कोणत्याही भांडणात भांडणाऱ्या दोन्ही बाजूंकडील माणसे जबाबदार असतात। पुढची म्हण आहे एका माळेचे मणी। सगळीच माणसे सारख्या स्वभावाची। एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत। दोन सारख्या क्षमतेच्या व्यक्ती एकत्र राहू शकत नाही। पुढील म्हण आहे करावे तसे भरावे। दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच। पुढे आहे कामापुरता मामा। गरजेपुरते गोड बोलणारा मतलबी माणूस। कर नाही त्याला डर कशाला। ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही। पुढील म्हण आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती। एखादे घोर संकट येऊन त्यातून सही सलामत सुटणे। काखेत कळसा गावाला वळसा। हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे। पुढील म्हण आहे कुठे इंद्राचा ऐरावत, कुठे श्यामभट्टाची तट्टाणी। अति थोर माणूस व सामान्य माणूस यांची बरोबरी होऊ शकत नाही। पुढील म्हणी आहेत कानामागून आली आणि तिखट झाली। अर्थ आहे एखाद्या व्यक्तीपेक्षा दुसरी व्यक्ती वयाने अगर अधिकाराने कमी असूनही दुसऱ्या व्यक्तीने अल्पावधीतच त्याच्यापेक्षा जास्त मानाची जागा काबीज करणे। पुढे आहे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही। त्याचा अर्थ आहे शूद्र माणसाच्या निंदेने थोरांचे काहीच नुकसान होत नाही। त्यांच्या थोरपणात उणेपणा येत नाही। पुढील म्हण आहे कोल्हा काकडीला राजी। त्याचा अर्थ आहे सामान्य कुळतीची माणसे शूद्र वस्तूंच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात। पुढे आहे कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही। त्याचा अर्थ आहे निश्चित घडणारी घटना कुणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही। पुढील म्हण आहे कोळसा उघडावा तितका काळाच। त्याचा अर्थ आहे दुष्ट माणसाबाबत अधिक माहिती मिळवली असता त्याची अधिकाधिक दुष्कृत्य उजेडात येतात। पुढील म्हणी आहेत खाई त्याला खवखवे। त्याचा अर्थ आहे जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते। पुढील म्हण आहे खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी। त्याचा अर्थ आहे एक तर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे यांपैकी एकाचीच निवड करणे। पुढे आहे खाईला काळ भुईला भार। त्याचा अर्थ निरुद्योगी मनुष्य सर्वांना भाराभूत होतो। पुढील म्हण आहे खान तशी माती। त्याचा अर्थ आई वडिलांप्रमाणे मुलांची वर्तवणूक असणे। पुढील म्हण आहे खोट्याच्या कपाळी गोटा। अर्थ आहे खोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते। पुढील म्हण आहे गर्वाचे घर खाली। त्याचा अर्थ आहे गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो। पुढील म्हण आहे गरज सरो वैद्य मरो। त्याचा अर्थ आहे आपले काम संपताच उपकारकर्त्याला विसरणे। पुढे आहे गोगलगायीने पोटात पाय। त्याचा अर्थ आहे एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे। पुढे आहे गुरुची विद्या गुरुला फळली। त्याचा अर्थ आहे एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे। पुढे दिले आहे गरजेल तो पडेल काय। त्याचा अर्थ आहे केवळ बडबड करणाऱ्यांच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही। पुढे म्हण आहे गाढवाला गुळाची चव काय।
त्याचा अर्थ आहे अडाण्याला चांगल्या वस्तूंचे मोल कळत नाही. पुढील म्हण आहे गरजवंताला अक्कल नसते. त्याचा अर्थ आहे गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्ट सुद्धा मान्य करावी लागते. पुढील म्हणी आहेत गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. त्याचा अर्थ आहे एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच, नाहीतर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करून घेणे. पुढे आहे गाव करी तो राव न करी. त्याचा अर्थ आहे जे कार्य सामान्य माणसे एकजुटीच्या बळावर करू शकतात ते कार्य एकटा श्रीमंत माणूस पैशाच्या बळावर करू शकणार नाही. पुढे आहे घरोघरी मातीच्या चुली एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे. पुढे आहे गोरा गोमटा कपाळ करंटा दिसायला देखना परंतु नशिबाने दुर्दैव व्यक्ती. पुढे आहे गाढवा पुढे वाचली गीता कालचाच गोंधळ बरा होता. अर्थ आहे मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग नसतो. पुढे आहे गुळाचा गणपती गुळाचा नैवेद्य त्यालाच त्याची वस्तू भेट देणे. पुढील म्हणी आहेत घर ना दार देवळी बिराड बायका पोरे नसणारा एक पुरुष किंवा शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती. पुढील म्हण आहे घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात. त्याचा अर्थ आहे एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात. पुढे आहे घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे. त्याचा अर्थ स्वतःच्या कामाचा व्याप अतोनात असताना दुसऱ्याचे व आपलेही काम लादणे. त्यात पुढील म्हण आहे चोराच्या मनात चांदणे. त्याचा अर्थ आपले दुष्कृत्य उघडकीस येईल अशी सदैव भीती वाटत राहणे. पुढे चोर सोडून संन्यासाला सोयी देणे. अर्थ आहे अपराधाला सोडून निरपराध्याला शिक्षा देणे. चोरावर मोर अर्थ एखाद्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे. पुढे आहे 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. त्याचा अर्थ प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळते. पुढील म्हणी आहेत चोराच्या हातची लंगोटी. त्याचा अर्थ आहे ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडेसे तरी मिळणे. पुढील म्हण आहे चोराच्या उलट्या बोंबा. त्याचा अर्थ स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे. पुढील म्हण आहे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. त्याचा अर्थ आहे मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. पुढील म्हण आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. अर्थ ज्याने आपल्याला मदत केली त्याच्याशी अनुकूल असणे. पुढे आहे जळात राहून माशाशी वैर करू नये. त्याचा अर्थ आहे जेथे राहायचे तेथील माणसांबरोबर वैरभाव ठेवू नये. पुढील म्हण आहे जे न देखे रवी ते देखे कवी. त्याचा अर्थ आहे कल्पनेच्या भरारीमुळे कवी वास्तव्याच्या पलीकडे पाहू शकतो. पुढील म्हण आहे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. त्याचा अर्थ आहे दुसऱ्याच्या अडीअडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळत नाहीत. पुढील म्हणी आहेत जशी देनावळ तशी धुनावळ. त्याचा अर्थ जसा पैसा द्याल तसे काम होईल. पुढील म्हण आहे ज्याच्या हाती ससा तो पारधी. त्याचा अर्थ ज्याच्या हाती मुद्देमाल असतो त्याला कार्याचे श्रेय मिळते. पुढे आहे ज्याच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. त्याचा अर्थ आहे मातेकडूनच बालकावर सुसंस्कार होतात म्हणून ते भविष्यात कर्तृत्वसभ ठरते. पुढे आहे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. त्याचा अर्थ एकच स्वभाव असलेल्या माणसांनी एकमेकांची वर्मे काढण्यात अर्थ नसतो, कारण एकाच ठिकाणचे असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात. पुढे आहे जन्माला आला पाणी वाहता वाहता मेला. अडाणी माणसाचे आयुष्य हे शारीरिक कष्टात जाते. पुढील म्हणी आहेत झाकली मूठ 1.25 लाखाची. त्याचा अर्थ आहे मौन पाळून
अब्रू लाखणे. त्याचा पुढे आहे तहान लागल्यावर विहीर खणणे. त्याचा अर्थ एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती मिळवण्यासाठी धावपळ करणे. पुढे आहे ताकापुरती आजी. त्याचा अर्थ स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याचे गुणगान करणे. पुढे तळे राखी तो पाणी चाखी. त्याचा अर्थ एखादी गोष्ट ज्याची स्वाधीन केली आहे तो त्याचा थोडा तरी उपभोग घेणारच. पुढे दिले आहे तोंड दाबून बुक्क्यांचा मार. अर्थ आहे एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही मोकळा न करणे. पुढे आहे थेंबे थेंबे तळे साचे. अर्थ आहे थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो. पुढे आहे दगडापेक्षा वीट मऊ. त्याचा अर्थ मोठ्या संकटांपेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे. पुढे आहे दैव देते आणि कर्म नेते. त्याचा अर्थ सुदैवाने झालेला लाभ नीती प्रतिकूल असल्यामुळे आपणास उपभोगता येत नाही. पुढे आहे दिव्याखाली अंधार. त्याचा अर्थ आहे मोठ्या माणसांच्या ठिकाणी देखील काही दोष हे असतातच. पुढील म्हणे आहेत दृष्टीआड सृष्टी. त्याचा अर्थ आहे आपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करणे. पुढे आहे दुष्काळात 13वा महिना. त्याचा अर्थ अगोदरच्या संकटात आणखी भर. पुढे आहे देश तसा वेश. त्याचा अर्थ परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन. पुढे आहे दे माय धरणी ठाय. त्याचा अर्थ पुरेसे होणे किंवा तोंड लपवण्यापुरती जागा शोधणे. पुढे आहे देखल्या देवा दंडवट. त्याचा अर्थ एखाद्या व्यक्ती सहजगत्या भेटली म्हणून तिला नमस्कार करणे. पुढे आहे दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत. त्याचा अर्थ अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य वेळी न मिळणे. पुढे आहे दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. त्याचा अर्थ भांडण करणाऱ्यांचा काहीही फायदा न होता त्यातून तिसऱ्याचा फायदा होणे. पुढे आहे देवतारी त्याला कोण मारी. त्याचा अर्थ देवाची कृपा असल्यावर कोणीही आपले वाईट करू शकत नाही अशी भावना. पुढे आहे न करत्याचा वार शनिवार. त्याचा अर्थ अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. पुढे आहे नाकापेक्षा मोती जड. त्याचा अर्थ आहे कनिष्ठ व्यक्ती वरिष्ठाहून वरचढ होणे. आपल्या सोयीसाठी केलेली गोष्ट आपणास तापदायक ठरणे. पुढे आहे नाचता येईना अंगण वाकडे. त्याचा अर्थ आहे आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे. पुढे आहे नाव मोठे लक्षण खोटे. त्याचा अर्थ भपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी विरुद्ध. पुढे आहे नव्याचे 9 दिवस. त्याचा अर्थ आहे एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कोडकौतुक केले जाणे. पुढे आहे नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. त्याचा अर्थ नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे. पुढे आहे नवी विटी नवे राज्य. त्याचा अर्थ सगळीच परिस्थिती नवीन बसणे. पुढे आहे नाक दाबले की तोंड उघडते. त्याचा अर्थ आहे एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य त्या दिशेने दबाव आणला की चुटकीसरशी ताबडतोब हवे ते काम करून घेता येते. पुढे आहे नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. त्याचा अर्थ आहे उपदेश व्यर्थ जाणे. हा व्हिडिओ परत पाहून आपण या म्हणींचा सराव करू शकतो व या परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील.